विद्यार्थ्यांनो, एक आश्चर्य आहे की सजीवांमध्ये विविध प्रकारचे सजीव आहेत. पृथ्वीवर आढळणारे सजीव त्यांच्या रचना, सवयी, निवासस्थान, मोडमध्ये भिन्न आहेत. पोषण आणि शरीर विज्ञान पृथ्वीवरील वनस्पती प्रजातींची अंदाजे संख्या 8.7 दशलक्ष कंसात 1 दशलक्ष बरोबर 10 लाख आहे. त्यांपैकी 6.5 दशलक्ष प्रजाती जमिनीवर राहतात. त्यांपैकी 4 लाख प्रजाती फुलांच्या वनस्पती आहेत. मी आज तुम्हाला इयत्ता 8वीच्या जीवशास्त्राच्या वनस्पती साम्राज्य भाग 1 मधील शैवाल, बुरशी, ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स बद्दल समजावून सांगणार आहे. सजीवांमध्ये बरीच समानता आणि फरक दिसून येतात, जेणेकरून ते अनेक गटांमध्ये पद्धतशीरपणे मांडले जाऊ शकतात. वर्गीकरणाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये वनस्पतींचे साम्राज्य 2 उपराज्यांमध्ये विभागले गेले आहेत, ज्याला नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स क्रिप्टोगॅम्स आणि फ्लॉवरिंग प्लांट्स फेनोरोगॅम्स असे म्हणतात. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या फुलांच्या नसलेल्या वनस्पती आहेत. थॅलोफायटामध्ये शैवाल आणि बुरशीचा समावेश होतो. परिणाम: या प्रकरणाचा अभ्यास केल्यावर आपण याबद्दल जाणून घेण्यास तयार असाल. बुरशीची मुख्य वैशिष्ट्ये, पोषण पद्धती, वर्गीकरण आणि उपयोग. ब्रायोफाइट्स वर्ण, वर्गीकरण आणि आर्थिक उपयोग. महत्त्वाचे शब्द: फायटोप्लॅक्टिन, हायफे, मायसेलियम, पेनिसिलिन, गेम्टोफाइट, स्पोरोफाइट, प्रोथॅलस, अँथेरेडियम, आर्केगोनियम, अँथेरोझॉइट. चला वनस्पती साम्राज्यावरील संकल्पना नकाशा पाहूया. प्रथम आपण शैवालबद्दल जाणून घेऊया. शैवाल हा लॅटिन शब्द आहे, ज्याचा अर्थ सागरी तण आहे. ते क्लोरोफिल बेअरिंग साध्या आणि आदिम वनस्पती आहे.
या वनस्पती ॲट्रोट्रॉफ आहेत. एकपेशीय वनस्पती थॅलोफाइटची आहे. आणि शैवालाच्या वनस्पती शरीराला थॅलस असे म्हणतात. वनस्पतींचे शरीर मूळ, स्टेम आणि पानांमध्ये वेगळे केले जात नाहीत. बहुतेक शैवाल जलचर प्रदेशात राहतात. ते ताजे पाणी किंवा सागरी पाणी असू शकतात. खूप कमी शैवाल ओल्या जमिनीत जगू शकतात. काही एकपेशीय वनस्पती अतिशय सूक्ष्म असतात आणि पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात. या शैवालांना फायटोप्लॅंक्टन म्हणतात. काही शैवाल हे प्रतीक आणि शैवाल बुरशीसह राहतात. आणि ते दोघेही एकमेकांशी फायदेशीर आहेत. उदाहरण लिकेन. शैवालाच्या काही प्रजाती इपिफाइट्स आहेत. एकपेशीय वनस्पतीच्या अभ्यासाचा शाखेला सायकोलॉजी, ॲलॅगॉलॉजी असे म्हणतात. एकपेशीय वनस्पती 3 पद्धतींना पुनरुत्पादन करतात. ते आहेत वनस्पतीजन्य पुनरुत्पादन, विखंडनातून होते. उदाहरण स्पायरोगायरा. अलैंगिक पुनरुत्पादन बीजाणूंच्या निर्मितीद्वारे होते. उदाहरण क्लॅमिडोमोनास. लैंगिक पुनरुत्पादन गेमेट्सच्या संलयनाद्वारे होते. उदाहरण स्पायरोगायरा आणि चारा. एकपेशीय वनस्पतीचे वर्गीकरण. रंगद्रव्यांच्या आधारे एकपेशीय वनस्पतींचे विविध वर्गांमध्ये वर्गीकरण केले जाते. एकपेशीय वनस्पती आपल्यासाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत. आणि जपान, इंग्लंड आणि भारतालाही लोक अन्न म्हणून शैवाल खातात. उदाहरण उल्वा, स्पिरुलिना, क्लोरेला इत्यादी. काही शैवाल पाळीव प्राण्यांसाठी अन्न म्हणून वापरले जातात. उदाहरण लॅमिनेरिया, इस्कोफिलम. एकपेशीय वनस्पती शेतीमध्ये वापरली जातात. काही निळ्या हिरव्या शैवाल जमिनीत वातावरणातील नायट्रोजन निश्चित करण्यासाठी आवश्यक असतात, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. उदाहरण नॉस्टॉक, ॲनबायना. आगार. आगर नावाचा पदार्थ काही लाल शैवाल पासून काढला जातो.
म्हणजे जेलिडियम आणि ग्रेसेलेरिया. या प्रयोगशाळांमध्ये वाढीचे माध्यम तयार करण्यासाठी वापरले जाते. आयोडीन हे रासायनिक लॅमिनेरिया सारख्या तपकिरी शैवालपासून मिळतात. क्लोरेला पायरेनोइडोसाचा वापर अंतराळ प्रवासात CO2 पासून मुक्त होण्यासाठी आणि मानवी कचरा विघटित करण्यासाठी केला जातो. सिंगल सेल्ड प्रोटीन आणि SCP नावाचे प्रथिने तयार करण्यासाठी काही सिंगल सेल शैवाल आणि निळ्या हिरव्या शैवालाचा वापर केला जातो. उदाहरण क्लोरेला स्पिरुलिना. चला जाणून घेऊया बुरशीबद्दल. बुरशी एकवचन बुरशी थॅलोफाइटची आहे. बुरशीच्या अभ्यासाच्या शाखेला मायकोलॉजी म्हणतात. त्याचे वनस्पती शरीर, मूळ, स्टेम आणि पानांमध्ये वेगळे केले जात नाही. बुरशीच्या वनस्पती शरीरात हायफे नावाच्या तंतूसारख्या रचना असतात. अनेक हायफे मायसेलियमच्या नावाच्या जाळ्याच्या स्वरूपात मांडलेले असतात. बुरशीच्या पेशी बहुपेशीय आणि युकॅरियोटिक असतात. ईस्ट नावाच्या बुरशीच्या काही प्रजाती एकेकोशीय आणि युकॅरियोटिक असतात. बुरशीची सैल भिंत चिटिन नावाच्या रासायनिक पदार्थापासून बनलेली असते. बुरशीचे राखीव अन्न पदार्थ म्हणजे ग्लायकोजेन आणि तेल. त्यांच्याकडे स्टार्च नाही, कारण त्यांच्याकडे क्लोरोफिल रंगद्रव्ये नाहीत. तर ते हेटेरोट्रॉफ आहेत. हेटेरोट्रॉफ 3 प्रकारचे असतात. परजीवी, सॅप्रोफाइट्स आणि सिम्बियंट्स. बुरशीच्या काही प्रजाती परजीवी म्हणून राहतात. ते विशेष मूळ नावाच्या सहाय्याने सजीवांचे अन्न शोषून घेतात. हॉस्टोरिया उदाहरण सिरोस्पायरा व्यक्तिमत्व. याचा भुईमुगावर परिणाम होऊन टिक्का रोग होतो.